राज्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आहे आणि या अतिवृष्टीमुळे राज्यावरती ओल्या दुष्काळाचं संकट दाटलंय। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय आणि बळीराजा संकटामध्ये सापडलाय। राज्यातल्या तब्बल 30 जिल्ह्यातील 62,17,000 एकरांवरच्या पिकांना याचा फटका बसलाय। पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता सरकारच्या मदतीकडे लागल्यात। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधकांची आहे। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाचं संकट आहे आणि हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झाल्यामुळे शेतकरी संकटात आहे। राज्यावर ओल्या दुष्काळाचं संकट, लाखो हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान, बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत। गेल्या काही दिवसात राज्यातल्या ग्रामीण भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळतो। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या बेळगाव परिसरात ढगफुटी झाली, त्यामुळे ताड सौंदणे गावात पावसाचं पाणी शिरलं तर अक्कलकोट तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला। राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसानं बळीराजानं मोठ्या कष्टानं आणि आशेनं मातीत जे स्वप्न पेरलं, कष्टानं वाढवलं, ते सगळं डोळ्यादेखत वाहून गेलं। पायात चिखल आणि डोळ्यात पाणी अशी विदारक स्थिती आहे। रानातून नदी वाहावी तसं पाणी वाहतंय। वाहणाऱ्या पाण्यातून फक्त पीक नाही, शेतकऱ्यांची उद्याची भाकरी, पोरांची शाळेची फी, बायका लेकरांचे दिवाळीचे कपडे, पोरीच्या लग्नाची तयारी सगळं वाहून गेलं। संभाजीनगर गंगापूर तालुक्यातल्या शिल्लेगाव परिसरातली ही दृश्य बघ। कमरेएवढं पाणी या शेतात साचलंय। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। या अतिवृष्टीच्या तडाख्यात काढणीला आलेलं सोयाबीन पुरतं आडवं झालंय। साबळेवाडीचा तलाव अचानकपणे फुटला आणि परिसरातल्या शेतात पाणीच पाणी झालं। तर धाराशिव जिल्ह्यातल्या भाड गावात तर शेतात तळ साचल्याचा भास होतोय। पावसानं सोयाबीन, उडीद, मूग आणि गाजर पीक मातीमोल झालं। पाऊस भरपूर झाला आणि त्यामुळे शेतीचं भरपूर नुकसान झालंय। कांद्याची वाहून गेलेले आहेत, गाजराची पिकं गेलेले आहेत, पुन्हा ऊस झोपलेला आहे, उडीद आणि सोयाबीन ते पाण्यातच आहे। ह्याला आम्हाला काहीच करता येत नाही। आता आम्हाला फाशी घ्यायची पाळली साहेब, काय सांगायचं तुम्हाला। समजा आतूनात नुकसान झाले आमचं, आम्ही कष्ट करून इथे बियाणं आणलं, आम्ही शेतकरी माणसं, तर आमच्या पैसे काहीच नाही, तर आम्ही काय करणार आहे आता। चांदवडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीनं हाहाकार माजवलाय। सलग 4 दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाचा पिकांना फटका बसलाय। शेतात पाणीच पाणी झाल्यानं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। होतं जे काही धान्य खायसाठी होतं ते आता घरापोत जाणार पण नाही, पूर्ण आता हे मातीला मिळून जाणार आहे। त्याच्यामुळे हे सलग 4 दिवस पाऊस झाल्यामुळं ही नुकसान जी झाली आहे, मका, बाजरी, कांदे, रोपं, याच्यामुळं सरकारनं, मायबाप सरकारनं याची दखल घेतली पाहिजे। दखल घेतल्यानंतर तात्पुरते लगेच पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी ही त्यांना विनंती। नांदेड जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं। पेरणीचा खर्च निघणार कसा, हा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडतोय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे झेंडू फुलांचं मोठं नुकसान झालंय। तोडणीला आलेले फुलं आडवी झाल्यानं शेतकरी हवाल दिलाय। आता ह्या आमच्या झेंडूचं एवढं नुकसान झालेलं आहे की आज हे 30 रुपयाने झेंडू आम्ही दिला होता, आजची तोड होती। कमीत कमी ह्या झेंडू 25 ते 30 क्विंटल जो माल निघत होता याचा, पण आता सर्व आमचं स्वप्न आमचं समजा मातीमध्ये मिळालं। कर्जमाफी नाही, शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, कशालाच भाव नाही, भरपाई पण नाही। आणि वरल्यावर तुम्ही आम्हाला जखमीवर मीठ लावायला 8,500 द्याल्या। हे तुम्ही योजना बंद करा ना, गव्हर्नमेंटच्या काय आहे ते योजना। सरकारला मग कळकळ हात जोडून विनंती आहे की आपण हे दुसऱ्या कोणत्याच योजना शेतीला हमी भाव द्या, मालाला।
1 हेक्टरला खर्च लागतो 25,000 रुपये, कमीत कमी फवारणी, मशागत करणे आणि पेरणी. तर 25,000 रुपये खर्च लागतो आणि शासन द्यायला आहे आपल्याला 3,500 रुपये एकर समजा. तर कुठलं हे होणार आहे, त्याचं बजेट बसणं आमचेच नाही का 2,500 रुपये उलटे याच्यामध्ये घरातूनच पडाले त्याच्यामध्ये. राज्यातल्या 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यातल्या 62,17,540 एकरवरची पिकं बाधित झाली. नांदेड जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसलाय. एकूण 7,28,049 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. तर वाशिममधील 2,03,098 हेक्टरवरच्या पिकं मातीमोल झाली. यवतमाळमधील 3,20,783 हेक्टर, तर धाराशिवमधील 1,57,610 हेक्टरवरची पिकं नष्ट झाली. अकोल्यात 1,77,466 हेक्टरवरची पिकं, तर सोलापुरातल्या 2,46,000 हेक्टरवरच्या पिकांना फटका बसलाय. आता तातडीनं यांना मदतीची अपेक्षा आहे आणि ते सोडून भलतीकडेच विषय घेऊन चाललेले आहे. मला सरकारला पुन्हा आवाहन करतो की आपण 50,000 रुपये किमान त्यांना हेक्टरी मदत करा, तरच हा शेतकरी सावरेल. नाहीतर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती होईल. अनेक संकटांच्या मालिकानंतर उभा राहणाऱ्या बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळलंय. या हतबल शेतकऱ्यांना खोटी सहानुभूती नाही, तर दिलासा हवाय. संकटातून सावरण्यासाठी सरकारी मदतीचा हात हवाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.